तुम्ही बघू शकाल साबुदाणा बटाट्याच्या चकल्या आणि पापड किती छान झालेले आहेत, छान फुललेले आहेत आणि खूप छान असे क्रंची झालेले आहेत। तुम्ही बघू शकाल। मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवतेच, तुम्ही बघू शकाल। आणि पापडही तुम्ही बघू शकाल। क्रंची असा आपला हा पापड आणि चकली झालेली आहे। नमस्कार मंडळी, साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत साबुदाणा बटाट्याच्या उपवासाच्या चकल्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि आपल्याला साबुदाणा स्वच्छ 3 पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवायचा आहे। चला तर मग तुम्ही बघू शकाल, स्वच्छ 3 पाण्याने धुवून रात्रभर मी भिजत टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल छान साबुदाणा भिजलेला आहे। चला तर मग इथे मी 1 किलो साबुदाणा रात्रभर भिजत टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला 1 किलो साबुदाणा आणि 5 किलो बटाटे घ्यायचे आहेत। तर इथे 1 किलो साबुदाणा हा भिजून घेतलेला आहे रात्रभर आणि मी इथे 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। लहान मोठे सर्व मिक्स आहेत। तर या चकलीला लहान मोठे असे आपल्याला बटाटे कुकरला लावून घ्यायचे आहेत। सर्व बटाटे मी आधी स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेले होते आणि आता आपण पाणी टाकून घेऊया। याप्रमाणे कुकर लावून घेऊया। तर मी एका कुकरमध्ये बसणार नाही, तर मी 2 कुकरला बटाटे लावून घेते। तुम्ही बघू शकाल। झाकण लावून आपल्याला 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। त्याप्रमाणे मी दोन्ही कुकर लावून घेते आणि दुसऱ्या कुकरमध्येही बटाटे घालून घेतलेले आहेत। तर आता आपण छान पाणी घालून घेऊया। चकल्या आणि बटाट्याचे पापड हे दोन्हीही पदार्थ आपण याच प्रमाणानुसार करू शकतो, बटाट्याचे पापड किंवा चकल्या। तर आपण आज दोन्हीही बघणार आहोत। म्हणजे पापड सेम प्रोसिजर आहे, सेम पापड पण होतात आणि याच्या चकल्या पण होतात। तर कुकराला झाकण लावून घेते आणि याच्या पण छान 4-5 शिट्ट्या मी काढून घेते। चला तर मग एकीकडे आपले दोन्ही कुकर होत आहेत, तर एकीकडे मी इथे पातेलं ठेवून दिलेलं आहे गॅसवरती। हीच आजची आपली एक टिप्स असणार आहे, म्हणजे चकल्या छान खुसखुशीत आणि तळल्यानंतरही छान क्रंची आणि नरम अशा खायला लागायला पाहिजे, त्यासाठी ही टिप्स आहे। अंदाजे पाणी आपण घालून घेऊया। तुम्ही बघू शकाल मी अंदाजे पाणी घालून घेतलेलं आहे। तर पाणी छान थोडं कोमट होऊ देऊया आपण। त्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर 5 किलो बटाटे आहेत आणि 1 किलो साबुदाणा आहे, त्याप्रमाणे अंदाजे मी घालून घेते चवीनुसार। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। तर मी इथे 3-4 चम्मच टाकते, जर लागलं तर परत टाकेल। आणि साबुदाणा छान असा मोकळा करून घेतलेला आहे, साबुदाणा असा छान चमच्याने। तर मला 1-2 ताईच्या कमेंट्स आल्या होत्या, चम्मच नका म्हणू, चमचा म्हणा। पण प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक भागात प्रत्येकाची बोलण्याची पद्धत ही वेगळी असते। चला तर मग मीठ छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला साबुदाणा पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे, पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। थोड्या पाण्यामध्ये आपल्याला छान साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। छान शिजवून घेऊया आणि मुद्दामून मी मोठं भांडं घेतलेलं आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये बटाटे पण घालायचे आहे। छान मिश्रण मिक्स व्हावं, हलवता यावं यासाठी। तर तुम्ही पण असं छान मोठंच भांडं घ्या। तुम्ही बघू शकाल साबुदाणा आपल्याला एकदम ट्रान्सपरंट नाही करून घ्यायचा, तर ह्या अशा पद्धतीने साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। आपला साबुदाणा शिजून झालेला आहे। गॅस बंद करूया आणि गार करून घेऊया। बघू शकाल एका साईडला आपले कुकर पण झालेले आहेत, कुकर पण गार होतात आणि साबुदाणा पण आपण गार करायला ठेवूया। चला तर मग आपले सर्व बटाटे उकडून गार करून झालेले आहेत। तर आपण साल काढून घेऊया सर्व बटाट्याची आणि तोपर्यंत साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते पण गार झालेलं आहे।
सर्व बटाट्याचे साल काढून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकाल सर्व बटाट्याची साल काढून झालेली आहे. तर मी अशा किसणीने छान बटाटे किसून घेते. वाफवलेले बटाटे आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आणि छान किसणीने आपण असे बटाटे किसून घ्यायचे. तुम्ही मोठी जे साईज असते खिसायची त्यानेही किसून घेतले तरी चालेल. मी त्यानेच किसत आहे. तर असे याप्रमाणे आपण हे सर्व बटाटे किसून घेऊया आणि मग नंतर सर्व मसाला बनवून घेऊया. तुम्ही बघू शकाल सर्व बटाटे किसून झालेले आहेत. मिश्रण मिक्स करून घेऊया. बघू शकाल साबुदाणा छान थंड झालेला आहे आणि छान सॉफ्ट असं झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये इथे मी पाऊण वाटी हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ते घालून घेऊया. लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार. जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी 3 चम्मच टाकते म्हणजे आपल्या चकलीला कलर छान येतो. आणि आधी मी साबुदाण्यामध्ये 4 चम्मच मीठ टाकलेलं होतं. तर आता आपल्याला परत 4 चम्मच टाकून घेऊया कारण बटाटा 5 किलो आहे आपला त्याप्रमाणे. आणि मग परत टेस्ट करून आपण बघूया. तर 4 चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया. साबुदाण्यामध्ये छान मिक्स झालं की बटाट्यामध्ये लगेच होतं क्रंची आणि आतमध्ये तळल्यानंतर खूप सॉफ्ट अशा आपल्या चकल्या होतात. याचप्रमाणे याच पद्धतीनुसार तुम्ही बटाट्याचे पापडही करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकाल छान मिक्स झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये हे सर्व बटाट्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल मी इथे परत प्रमाण तुम्हाला सांगते. मी इथे 5 किलो बटाटे आणि 1 किलो साबुदाणा. जर तुम्हाला कमी मिश्रणाचे करायचे असतील तर तुम्ही 2.5 किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणा असं घेऊ शकता. चला तर मी हाताने सर्व छान मिक्स करून घेते. चला तर मग मिश्रण मी छान मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकाल बटाटा साबुदाणा चकलीचं मिश्रण सर्व रेडी झालेलं आहे. छान परफेक्ट असं प्रमाण आहे. जर तुम्ही उपवासामध्ये जिरं खात असाल तर याच्यामध्ये जिरं टाकू शकता. आपण उन्हात हे चकल्या न करता आपण हॉलमध्येच घरात चकल्या करत आहोत कारण बाहेर खूप ऊन तापत आहे आणि घरामध्येही खूप छान हे अशा आपल्या चकल्या होतात. चला तर मग आपण बनवून घेऊया. तर मी साचा घेतलेला आहे जो आपण कुरडायला वगैरे करतो आणि त्याच्यामध्ये अशी जाळी चकलीची घेतलेली आहे. चला तर मग आपण चकल्या बनवून घेऊया. तुम्ही ह्याच पद्धतीच्या चकल्या बनवून बघा. खूप मस्त आणि छान होतात. वरून छान कडक आणि तळल्यानंतर एकदम खुसखुशीत अशा होतात. ह्या एकदा बनवून वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता घरामध्ये. तर अशा ह्या छान टेस्टी उपवासाला खूप छान लागतात. आपण चकल्या बनवून घेऊया. चकल्या पाडून घेऊया आणि एक दिवस छान फॅन खाली राहू द्यायच्या चकल्या आणि दुसऱ्या दिवशी आपण वरती टेरेसवर सुकायला ठेवूया. आता सध्या खूप ऊन आहे त्यामुळे आपण घरातच करूया. चला तर मग ह्याप्रमाणे मी सर्व चकल्या बनवून घेते. तुम्ही बघू शकाल चला तर मग आपण असे छान पापड बनवून घेऊया. तर मी इथे असे पापड बनवून घेते. तुम्ही बघू शकाल खूप इझिली असे हे पापड होतात. तुम्ही बघू शकाल छान असं टाकून द्यायचं आणि असं छान हळूहळू पापड काढून घ्यायचा. आणि परत जेव्हा आपण पापड करतो तेव्हा थोडा पाण्याचा हात असा लावून घ्यायचा दोन्ही प्लास्टिकला आणि छान असा छोटा गोळा घ्यायचा आणि प्लास्टिकवर असा लावून द्यायचा. छान असा हाताने प्रेस करून घ्यायचा. हळूहळू छान असं प्रेस करून घ्यायचं. आपल्याला लहान मोठा ज्याप्रमाणे तुम्ही पापड करू शकता त्याप्रमाणे करून घ्यायचा. लगेच आणि पटापट असे हे होतात. तुम्ही बघू शकाल पापड. चला तर मग मी ह्याप्रमाणे हे असे सर्व पापड बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकाल छान आपल्या चकल्या बनवून झालेल्या आहेत आणि बटाट्याचे पापड पण आपण बनवलेले आहेच त्याच बटाट्याच्या मिश्रणामधून. तुम्ही बघू शकाल भरपूर अशा चकल्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. रात्रभर दिवसभर घरातच सुकून घेते आणि दुसऱ्या दिवशी उन्हात टाकते आणि सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते.
बघू शकाल साबुदाणा बटाट्याच्या चकल्या छान बनवून झालेल्या आहेत आणि बटाट्याचे पापडही बनवून झालेले आहेत। भरपूर असे पापड आणि चकल्या दोन्हीही बनवून झालेले आहेत। चला तर मग मी तुम्हाला तळून दाखवते। तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि छान गरम झालेलं आहे तेल। तर बटाट्याचे पापड मी तुम्हाला तळून दाखवतेच। तुम्ही बघू शकाल, बघा किती छान दुप्पट असे बटाट्याचे पापड आपले झालेले आहेत। तुम्ही बघू शकाल दुप्पट असे बटाटा साबुदाण्याचे पापड फुललेले आहेत। चला तर मग मी तुम्हाला 4-5 पापड मी इथे तळून दाखवते। तुम्ही बघू शकाल किती छान मस्त कढईभर असे आपले बटाट्याचे पापड फुललेले आहेत। तुम्ही बघू शकाल, वाह छान। तर मी अजून तुम्हाला 1-2 पापड चकल्या पण तळून दाखवते। किती छान फुलले आहेत ते। तुम्ही बघू शकाल आपल्या चकल्या ही छान दुप्पटीने छान फुललेल्या आहेत। चला तर मग चकल्या झालेल्या बघू शकाल साबुदाणा बटाट्याच्या किती सर्व चकल्या आणि पापड झालेले आहेत। भरपूर अशा आणि छान फुललेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल जी टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितले आहेत त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा, खूप छान होतात। मी तुम्हाला पापड दाखवते। तुम्ही पापड बघू शकाल छान दुप्पट असे पापड आपले हे फुललेले आहेत आणि चकले ही छान मस्त अशा झालेल्या आहेत। मी तुम्हाला एक चकली खाऊन दाखवतेच थोडी। एकच नंबर झालेले आहे मंडळी। जर तुम्हाला ही बटाट्याचे पापड आणि चकली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीला आपले व्हिडिओ शेअर करा। चला तर मग भेटूया छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा।